मुख्यमंत्र्यांनी घेतली सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक। इंधन उपलब्धता आणि अन्य बाबींचा फडणवीसांकडून आढावा। सरकारकडून 858 कोटी रुपयांचे 2 संरक्षण करार। भारतीय लष्करासाठी तुंगुस्का हवाई संरक्षण क्षेपणास्त्र खरेदीचा करार। रशियासोबत केला महत्त्वपूर्ण करार। देशातील परिस्थितीवरती संसदेमध्ये चर्चा होणं गरजेचं। केंद्राने विरोधी पक्षांना विश्वासात घेतलं नाही। संजय राऊतांचा मोदी आणि केंद्रावरती हल्ला। इराणच्या हल्ल्यामध्ये इस्रायलमधील भीषणतेची दृश्य समोर। इमारतींवरील हल्ल्याचा व्हिडिओ समोर। स्वतंत्र उद्ध्वस्त झाल्यानं भग्न इमारतींचं दृश्य समोर। अमेरिकी लष्कराच्या प्रत्युत्तरासाठी इराणची मोठी तयारी। 10 लाख सैनिक कमांडो सज्ज केल्याचा इराणी लष्कराचा दावा। रात्रभर इराणकडून इस्रायलच्या तेल अवीव तीव्र हल्ले। क्लस्टर बॉम्बच्या वर्षावानं तेल अवीव हादरलं। केंद्र सरकारची 8.2 लाख कोटी रुपये भरण्याची योजना। आर्थिक तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकार बाजारातून उभारणार कर्ज। अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा लोकसभेमध्ये। खासदार सुप्रिया सुळेंकडून कालमर्यादित चौकशीची मागणी। अशोक खरात विरोधात शुक्रवारी रात्री उशिरा 2 गुन्हे दाखल। एका महिलेची लैंगिक शोषणाची तर एका इसमाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। अशोक खरात हवाला रॅकेट चालवत होता। दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण सुरू होती। अनेक बड्या अधिकाऱ्यांची खरातला ही मदत। जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती। विधान भवनामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मोठा गैरप्रकार उघड। बनावट प्रवेशिका प्रकरणामध्ये 7 जणांवर गुन्हे दाखल। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केलं होतं 50 बनावट पासचं वाटप। मंत्रिमंडळ फेरबदलाचा निर्णय। एकनाथ शिंदेच घेतील मंत्री। आशिष जयस्वालांचं विधान। शिवसेना पक्ष खूप छोटा झालाय। आता फडणवीसांच्या विधानावर प्रत्युत्तर। मोठेपणाचा दावा करणाऱ्यांनी आधी स्वतःचं मोठेपण तपासावं। उबाटा प्रवक्ते अखिल चित्रेंचा ट्विट करत हल्ला। नाशिकमधील बहुचर्चित म्हाडा घोटाळा प्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या बांधकाम व्यावसायिकांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। नाशिक जिल्हा न्यायालयाचा मोठा निर्णय। वरंधा घाट दुरुस्तीच्या कामासाठी राहणार बंद। 25 मार्च ते 30 एप्रिल दरम्यान वरंधा घाट बंद राहणार। पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचं अधिसूचना पत्र। आजपासून क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी। IPL 19चा होणार श्रीगणेशा। पहिल्याच सामन्यात गतविजेता बंगळुरू समोर हैदराबादचं आव्हान। चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का। माही पहिले 2 आठवडे सामने खेळू शकणार नाही। दुखापतीमुळे धोनीला आरामाचा सल्ला।